श्री संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले एक थोर संत। ज्या ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात समाजाला अंधश्रद्धा, निस्पृश्यता अशा अनेक गोष्टींबद्दल संदेश दिले। त्यांनीच वयाच्या 21व्या वर्षी पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। त्यानंतर बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी मोठे मंदिर बांधण्यात आले। पुणे शहरापासून फक्त 20 किलोमीटरवर असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराला आज आपण भेट देणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल थोडे जाणून घेऊया। संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा पैठण तालुक्यातील आपेगाव या गावामध्ये झाला। पुढे काही कामानिमित्त त्यांचे वडील आळंदी या गावात आले। ज्ञानेश्वरांना 3 भावंडे, त्यामध्ये निवृत्तीनाथ, सोपान व बहीण मुक्ताबाई। संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना त्या काळी समाजाने वाळीत टाकले होते। आई वडिलांच्या मृत्यूनंतर देखील समाजाने या भावंडांवर बहिष्कार टाकला होता। आई वडिलांची शिकवण आणि संस्कारांमुळे या सर्व मुलांनी पुढे अध्यात्माचे कार्य हाती घेतले। श्री संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर हे पुण्यापासून फक्त 20 किलोमीटरवर आळंदी या गावामध्ये आहे। पुणे शहराच्या कोणत्याही भागातून आपण बसद्वारे आळंदी या ठिकाणी पोहोचू शकतो। बसमधून उतरल्यानंतर 5 मिनिटे पायी मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। शनिवार व रविवार दोन्ही दिवशी बरेचसे भाविक आळंदीला भेट देण्यासाठी येत असल्याने मंदिरामध्ये गर्दी असते। पार्किंगसाठी मंदिराच्या विरुद्ध बाजूला इंद्रायणी नदीकाठी व्यवस्था आहे। समाधी मंदिर सकाळी 4 वाजता काकड आरतीने उघडले जाते, तर रात्री 11 वाजता शेज आरतीने बंद केले जाते। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 3 मार्ग आहेत: मुख्य प्रवेशद्वार, हनुमान दरवाजा व गणेश दरवाजा। यापैकी कोणत्याही प्रवेशद्वारातून तुम्ही मंदिरामध्ये येऊ शकता। जर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायचे असेल तर मंदिरामध्ये लावलेल्या मार्गदर्शिकेनुसार तुम्ही रांगेमध्ये लागून दर्शन घेऊ शकता। मुखदर्शनासाठी कोणतीही रांग नसते, त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही लगेच समोरील गाभाऱ्यामधून पादुकांचे व समाधीचे मुखदर्शन घेऊ शकता। मंदिर परिसरात मुख्य समाधी मंदिरासोबतच गणपती, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, संत मुक्ताबाई, संत एकनाथ यांची देखील मंदिरे आहेत। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला एक पिंपळाचे झाड आपल्याला पाहायला मिळते। याला सुवर्ण पिंपळ असे म्हणतात। या पिंपळाला संत ज्ञानेश्वर यांच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या। या वृक्षाला लागूनच महादेवाचे मंदिर आहे। त्यानंतर तिथूनच आतल्या बाजूस गेल्यावर आपल्याला एक अजानबाग पाहायला मिळते। असे म्हटले जाते की समाधी घेण्यासाठी जात असताना ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी एक काठी रोवली व नंतर त्या काठीला पालवी फुटून कालांतराने तिथे बाग तयार झाली। अनेक भाविक आपल्याला या ठिकाणी ग्रंथ किंवा अभ्यास करताना दिसतात। असे म्हटले जाते की या ठिकाणी केलेले वाचन किंवा अभ्यास आपण कधीही विसरत नाही। मंदिराच्या एका भिंतीवर पसायदान लिहिलेले आहे। ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका, अमृतानुभव असे अनेक ग्रंथ व अभंग ज्ञानोबा माऊलींनी लिहिले। लहानपणी समाजामधून होणाऱ्या त्रासामुळे आपली ओळख पटवण्याकरता किंवा चांगले विचार समाजाला देण्यासाठी त्यांना अनेक चमत्कार देखील करून दाखवावे लागले। यामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेणे, भिंत चालवणे, मृत अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला जिवंत करून दाखवले। पुढे 13व्या शतकात वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। दरवर्षी आषाढी व कार्तिक एकादशीला आळंदी गावाला जणू यात्रेचे स्वरूप येते। आषाढ महिन्यात आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते। मंदिर परिसरात भाविकांसाठी विसाव्याची सोय केलेली आहे। तसेच आळंदीमध्ये राहण्यासाठी बऱ्याच धर्मशाळा देखील आहेत। समाधी मंदिराशेजारी ज्ञानेश्वरी मंदिर देखील आहे। हे मंदिर अतिशय सुंदर व पाहण्यासारखे आहे। तुम्ही जर अजून मंदिराला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या। तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आळंदीमध्ये श्री गजानन महाराजांची सुंदर असे मंदिर आहे। या मंदिराबद्दल माहिती हवी असेल तर या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा।